अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। काय बघत होतो आपण? एखाद्या नियमाचं व्रताचं पालन जर दृढतापूर्वक भक्तिपूर्वक ज्ञानपूर्वक केलं तर त्याचं फळ नियमाने तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळतं। जे पण त्याच्यामध्ये संकट येणार आहे त्याच्यातून तुम्ही सहजतेने बाहेर पडता, पण त्याच्यासाठी तेवढी दृढता आवश्यक आहे, तेवढी आपल्या ज्ञानाचं बळ पाहिजे की काही प्रसंग आला तरी सुद्धा मी या व्रतातून या संयमातून च्युत होणार नाही। इतकी जर आपली प्रबळ इच्छा असेल, इतकं आपलं पुरुषार्थ असेल तर कुठलंही संकट कुठल्याही व्रतामध्ये कधीही बाधा देणारं नसतं। जसं की मुनिराजांवर संकट येतात, उपसर्ग होतात, तर त्यावेळेस तिथं मुनिराजसुद्धा त्यांच्या व्रतामध्ये दृढ असतात, त्याच्यामुळं ते संकट त्यांचे सहजतेने नष्ट होतात, त्याचा त्यांना फार त्रास होतो असं नाही, किंवा त्याच्या निमित्तात उलट निर्जरा होते। मग असंच अनेक ज्या पुराण पुरुषांच्या कथा आहेत किंवा सतींच्या कथा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हेच वर्णन केलं की एक जिनेंद्र भगवंतांच्या ठिकाणी असणारी भक्ती, श्रद्धा आणि एक आत्मप्रतीती ह्या दोन्ही बळावर प्रत्येक संकटातून ते कसं बाहेर पडले हे सगळं आपल्याला त्या प्रथमान योगाच्या कथांमधून कळतं। तर अशीच एक कथा आपण बघतोय, सती कमलश्री। काय सांगितलं होतं, काय झालं होतं तिला? कोण होती ती? मिहिरा, बोला, हाय का विसरला? कोण होती कमलश्री? गोष्ट ती गोष्ट मागच्या सांगितली तीच ना सतीची? हां, सांगताय काय? ती अजय घरात तिचं लग्न झालं काहीतरी, बरोबर। मग रात्री जेवायला ते म्हणजे स्वयंपाक केला आणि सासू जेवायला बोलायला आली, तर ती म्हटले की सांगून टाकते ना खरं की मी रात्री जेवत नाही असं काहीतरी। तुम्ही डायरेक्ट क्लायमॅक्स वरच गेलाय, मागची पुढची स्टोरी राहिली की तुमची? बरं ठीक आहे, मी सांगते, बरोबर तीच आहे। तर काय सांगितलं की कमलश्री नावाची मुलगी होती, त्यांच्या आईवडिलांचं नाव होतं पद्मदत्त सेठ आणि मातेचं नाव होतं सोमश्री। तर तिला लहानपणापासूनच धर्माचे संस्कार झालेले आणि त्याच्यानंतर तिला माताजींकडं अध्ययनासाठी ठेवलं, तर तिची विशुद्धी इतकी होती, निर्मळता इतकी होती परिणामांची की तिला जे शिकवलं ते ती काय म्हणायचं अपेक्षेपेक्षा जास्त फास्ट शिकली। तिचं ग्रास्पिंग चांगलं होतं, त्यामुळं तिला सगळ्या विद्या लवकर अवगत होत गेल्या। तर त्यातून सांगितलं मग ती तिचं अध्ययन पूर्ण झाल्यावर माताजींची सेवा करणं, स्वाध्याय करणं ह्याच्यात तिचा वेळ जायचा आणि तिथं माताजींच्या संबोधनाच्या निमित्तात तिला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली आणि तिने एखादं व्रत घेण्यासाठी म्हणून माताजींना विचारल्यावर त्यांनी रात्री भोजन त्यागाचा उपदेश दिला। तर तिने आजीवनसाठी प्रतिज्ञा केली की मी रात्री भोजन करणार नाही। 5 अणुव्रतांची तिने पालन करण्याचं ग्रहण केलं, अणुव्रत ग्रहण केली, 5 पापांचा एक देश त्याग केला आणि एक नियम आजीवन म्हणून रात्री भोजनाचा त्याग केला। आणि मग झालं योगायोगाने काय, तिचं शिक्षण पूर्ण झालं म्हटल्यावर वडिलांनी घरी आणलं। तर घरी जात असताना माताजींनी तिला खूप सुंदर उपदेश दिला आणि सांगितलं की जीवनातल्या कुठल्याही प्रसंगामध्ये धर्मच मदत करणारा असतो, त्या धर्माची कधी साथ सोडू नकोस आणि त्या धर्मामध्ये दृढ राहा, तर नियमाने तू सगळ्या संकटातून
बाहेर पडणार, असं त्यांनी छान 4 लाईनमध्ये माताजींनी तिला सांगितलेला उपदेश तिने धरून ठेवला व्यवस्थित. आणि घरी गेल्यावर काय झालं, लग्नाचा प्रस्ताव निघाला आणि त्या मध्येच तिने काय केलं, हिच्या समान कुटुंब म्हणून फक्त धन पाहिलं, धर्म नाही पाहिला. आणि त्यामुळं अजैन कुळामध्ये तिचा विवाह झाला. आणि ते तिला पहिल्या दिवशी घरात पोचल्यावरच समजलं, कारण रात्र झाली होती आणि सगळी तिथं जेवणाची तयारी चालू होती. त्यामुळं तिला एवढं वाईट वाटलं की आता आपण व्रताचं पालन कसं करायचं हीच एक तिला बाधा, म्हणजे ह्याच्याबद्दलच चिंता झाली. बाकीचे इतर काय विचार नव्हता, पण व्रताचं पालन आणि माताजींचा उपदेश माझ्याकडून कधी सुटू नये ह्याच्याबद्दल तिची आकुलता चालू झाली होती. आणि मग ती बसली होती रूममध्ये. त्यावेळेस तिच्याजवळ सासूबाई आल्या आणि तिला म्हटले की चल जेवायला. त्यावेळेस तिने नकार दिला नाही किंवा खोटं कारण सांगितलं नाही. तिने स्पष्ट शब्दामध्ये विनयतेने अत्यंत नम्रतेने पाया पडून तिथं तिने आपली कथा सांगितली की मी माताजींच्याकडून असा नियम घेतलेला आहे, त्यामुळं मला फक्त जिनेंद्र भगवंतांचं दर्शन आणि माझ्या व्रताचं पालन एवढ्या 2च गोष्टी मी मागते. बाकी तर तुम्ही मला काय सांगाल ती सगळं करायची माझी तयारी आहे, पण एवढ्या 2 गोष्टींसाठी तुम्ही मला सूट द्या. तर असं म्हटल्यावर सासूबाई शेवटी काय म्हणायचं, घरामध्ये पाहुणे होते, पाहुण्यांच्या समोर थोडी ना विरुद्ध काय बोलणार किंवा काय करणार. त्यामुळे ती तिच्या बाजूने तिला समजवते की सगळं ठीक आहे, 2 दिवस झालं प्रवास करत आलो आहे आपण, तिथं कुठं तुझं नीट जेवण झालं नाही, तर आता तू जेवायला चल, बाकीचं सगळं नंतर बघू. आणि मग त्यावेळेस ही रडायला लागली, तिच्या डोळ्यामधून अश्रू यायला लागले. मग ती सासू समजवती आहे वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने की तू मला तुझी आई समज, तू काय आकुलता करू नको, तुझी सगळी सोय इथं चांगली होणार वगैरे वगैरे सगळ्या रीतीने तिने समजवलं. पण काय म्हणायचं, तिला सांगायचं दुसरं होतं आणि सासूबाईंनी दुसऱ्या रीतीने समजवलं. त्यामुळं तिथं तिच्या मतामध्ये दृढ होती आणि तिने सांगितलं की मी रात्रीविषयी जलही ग्रहण करणार नाही असा नियम केलेला आहे आणि जिनेंद्र भगवंतांशिवाय मी अन्यत्र कुठेही माझं मस्तक झुकवणार नाही, मला क्षमा करा, असं म्हणून तिने सत्य स्पष्ट रीतीने सांगितलं. इथंपर्यंत झाली होती आपली कथा. मग सत्य कसं असतं हे सांगितलं होतं. सत्य सांगायला तुमच्यामध्ये बळ पाहिजे, भलेही बहिरंगामध्ये कितीही परिस्थिती बिकट असे ना, जो सत्यावर दृढ राहतो त्याचा जय होतो. आणि काय म्हणायचं, ऑब्स्टॅकल्स सगळीकडे येत असतात. हो, तुमच्या लौकिक जीवनामध्ये काय संकट आली, बाधा आली म्हणून तुम्ही थोडी सोडून देतात, सगळं करून त्याच्या पुढं जातो आपण. तसंच सांगितलं धर्मामध्ये, नियमामध्ये, मग का मागं सरकायचं म्हणून सांगतायत की इथं सुद्धा तितक्याच दृढतेने त्याला फेस करा तर बाहेर पडणार आहे. नाहीतर आपली काय असते भूमिका, हो काय तुमच्या धंद्यामध्ये, तुमच्या घरगुती लाईफमध्ये, तिथं जेव्हा संकट येतात त्यावेळेस आपण चालायचंच एवढं, थोड्या दिवसाचा प्रश्न आहे, हे निघून जाणार, परत बदलेल परिस्थिती, इतकं स्वीकार असतो आपल्याला. पण धर्मामध्ये आल्यावर जर संकट आलं तर कसं चालणार आहे, आम्हाला सोडावंच लागणार हे. म्हणजे रात्री भोजन त्याग आहे आणि तुम्ही तुमच्या मुलांना काय केलं, बाहेर शिकायला ठेवलं हॉस्टेलवर, पुण्याला, मुंबईला. आणि मग तिथं थोडी तुम्हाला काय जैन भोजन मिळणार नाही आहे किंवा दिवसा भोजन मिळणार नाही, कसे असेल तशी जॉब करायला बाहेर गेले समजा, तिथं जी परिस्थिती आहे तशा परिस्थितीला तुम्ही लगेच तयार. म्हणजे अशी दृढता नाही ठेवत आहे तुम्ही. त्याच्यामुळं नाहीतर पूर्वी काय असायचं म्हणून ऐकून आहे असं की लोक जिनधर्मी आहेत म्हटल्यावर, हां ते एक सांगितलं त्यांनी की जेव्हा ब्रिटिश गव्हर्मेंट होतं तर त्यावेळेस त्यांनी जे कोणी तिथं जैन धर्मी काम करणारे होते तर त्यांच्यासाठी स्पेशल 1 तास सूर्यास्ताच्या आधी त्यांना रिलीव्ह करायचे, कारण त्यांना माहिती होतं की हे रात्री भोजन करत नाहीत. आणि मग त्यामुळं ते त्यांना मोकळीक द्यायचे जेवायसाठी म्हणून सांगितलं की अशी दृढता असेल आपल्या व्रताच्या पालनामध्ये तर कुठलंही व्रत आपल्यासाठी अवघड जाणार नाही. तिच्यावर किती बिकट परिस्थिती होती
घरातलं जवळचं कोणी नाही आणि जिथं ज्या घरात आलो आहे ते जिनधर्मी नाहीत. आणि त्यामुळं मग सांगायचं कसं आणि पटवायचं कसं सगळ्याचा मोठा प्रश्न होता. आणि ती एकटी होती, पण व्रतामध्ये अशी दृढ होती. तिच्याबरोबर जिनेंद्र भगवान होते. आणि ज्यांच्याबरोबर अरिहंत सिद्ध आहेत त्यांना कधी कुठला प्रसंग विचलित करू शकत नाही. तर काय सांगितलं, रागी को देव को गुरु को धर्म तजवीत, रागी प्रभु को भजेंगे हम, जिंधरम जिंधरम हमने समझा मरम, इसकी रक्षा में प्राण भी तज देंगे हम, सिर कटे तो कटे पर इनके सिवा, सिर कहीं भी नहीं झुकाएंगे हम, जिंधरम जिंधरम हम रहे ना रहे इसका कुछ गम नहीं, तेरा नाम तो अमर कर देंगे हम. इतकी जिनधर्मासाठी त्यागाची, बलिदानाची, काय म्हणायचं, एक समर्पणाची भूमिका होती पूर्वी. आणि आजकाल सगळ्या तुमच्या इतर स्वार्थाच्या पुढं जिनधर्माचाच त्याग करून टाकतायत लोक. काय त्या नियमाचं, संयमाचं ह्याचाच त्याग करायची तयारी पहिल्यांदा. तर तिथं लोक सांगितलं की पूर्वी धर्मासमोर ढाल बनून उभा राहायचे. जे काय मी धर्माचं पालन करतो त्याच्यामध्ये कसल्याही रीतीने मी शिथिलता करणार नाही. कमलश्रीला ज्ञात होते की सत्य जर बोलले, मी जर आज सत्य बोलले तर हे मला नक्की विरोध करणार. पण तरीही ती निर्भयतेने सत्याच्याच बाजूने उभारते. जर सत्यवादी दृढ राहिले नाहीत तर धर्माचे स्वरूपच स्थिर राहणार नाही किंवा समजणार नाही. बरोबर आहे ना. तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत सगळ्या मुनिराजांवर उपसर्ग आले तर त्यावेळेस ते सत्याच्या बाजूने स्थिर राहिले. जे कुठले प्रसंग घडलेत आजपर्यंत सगळ्यांच्या चक्रवर्ती किंवा कोणी जे ज्ञानी आहेत सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जे काही प्रसंग घडले त्यांनी त्यांच्या बाजूने स्थिर राहिले, दृढ राहिले, म्हणूनच तर इतिहास घडला. आणि तुम्हाला म्हणून धर्माचा परिचय मिळाला आहे. अन्यथा धर्म काय आहे हे कसं कळालं असतं. तर ती तिच्या मतावर, तिच्या व्रतावर दृढ राहिली. आणि म्हणलं ना, अज्ञानी बहिरात्मा चमत्कारों की भक्ती करता है. काय म्हणले हो वाक्य, जो कोणी अज्ञानी असेल, बहिरात्मा असेल तो चमत्कारांना नमस्कार करतो, चमत्कारांची भक्ती करतो. पण ज्ञानी धर्मात्मा की भक्ती में चमत्कार होते हैं. जो ज्ञानी आहे त्याची स्वतःची अशी भक्ती आहे, असं त्याचं धर्मसाधना आहे की त्याच्या निमित्तच चमत्कार घडतात. आणि अज्ञानी अशा चमत्कारांना बघून हात जोडतो. म्हणजेच समर्पणाने चमत्कार घडतात. जसं सांगितलं की तोडरमलजी पंडितजींच्याबरोबर काय झालं, त्यांना शिक्षा दिली होती ना राजाने की हत्तीच्या पायाखाली द्या म्हणून. आणि इतके निर्भय ते, इतके दृढ त्यांच्या मतावर की भलेही हत्ती समोर येतो तरी सुद्धा ते निर्भय. आणि तो हत्ती कचरतोय पाय ठेवायला, त्याला वरून अंकुशाचे मार देत आहेत ते माहूत आणि रक्ताची धार गळतीये तरी सुद्धा तो पाय ठेवायला तयार नव्हता. म्हणजे प्राण्यांना सुद्धा समजतात भावना. तर त्यावेळी झाला चमत्कार की त्यांनी पाय ठेवायला तयार नव्हता. स्वतःचं मरण आलं तरी चालेल पण तो त्या मनुष्यावर पाय ठेवणार नाही इतकी त्याची तयारी होती. असं सांगितलं. मग तिथं त्यांनी तोडरमलजींनीच त्या हत्तीला काय संबोधन केलं असेल की तुझं कार्य तू कर, तुझा ह्याच्यामध्ये काही दोष नाही आहे आणि माझ्या कर्मांचं, माझ्या परिणामांचं फळ मी भोगतोय. आणि मग त्यावेळेस तिथं त्या हत्तीला आपलं कार्य करावं लागलं. म्हणजे अशा अनेक घटना, अनेक काय म्हटलं, अनेक जे देशवासी जैन होते, म्हणजे देशासाठी समर्पण करणारे जे जिनधर्मी होते, तर त्यांना तोफेच्या तोंडास जाण्यास तयार झाले होते ते. म्हणजे धर्म सोडा नाहीतर मग तोफेतून तुम्हाला उडवेल असं सांगितलं तर त्यांनी मरण पत्करलं पण धर्म सोडला नाही. म्हणजे अशा अनेक आपल्याला कथा दिसून येतात. पण त्यांनी
ज्यांनी कोणी सत्यावर दृढ राहिले ते सगळ्या प्रसंगांमधून बाहेर पडले. सतीने समजवण्याचा म्हणजे कमलश्री सतीने त्या घरातल्यांना समजवण्याचा भरपूर प्रयत्न केला. तिने जिन धर्माचं सगळं स्वरूप सांगितलं, महिमा सांगितली, त्याचं काय काय त्याची विधी आहे हे सगळं सांगितलं. पण सासूवर त्याचा किंचितही प्रभाव झाला नाही. सासू कशी असती हो, सगळे सासूची माझ्यासमोर आहेत त्यांनी. म्हणजे कधी कधी सुनेची बाजू पण बरोबर असती तर तेवढी नम्रता असावी. धर्माच्या समोर कोण सासू नाही कोण सून नाही, सगळे जीव आहेत, सगळे भगवान आत्मा आहेत, अशी दृष्टी असावी. तर तिथं सासू म्हणती आता तू आमच्या घरात आली आहेस, त्यामुळं तिथला धर्म, तिथल्या सगळ्या गोष्टी, तिथलं व्रत संयम तिथं ठेव आणि इथं घरात आली आहेस तर नवीन जीवन सुरू कर. नवीन तुला जीवन मिळालं आहे, नवीन लाईफ मिळाली आहे, तर त्याच्यामध्ये तू आमच्यानुसार राहा. असं इथला धर्म पाळ, तिथला धर्म तिथं राहू दे, तिथं गेल्यावर तू ते पाळ, तू इथं आली आहेस तर इथं पाळ. असं ती सासू वेगळ्या वेगळ्या भाषेने समजवण्याचा प्रयत्न करते. सती म्हणते की हे माता, 3 लोकामध्ये एकच धर्म आहे, तो म्हणजे जिनधर्म, अन्य कुठलाही धर्म नाही. ती जरी सासूबाईंशी बोलतीये, जरी तिच्या स्वार्थाचं बोलतीये, तरी सुद्धा तिच्या समोर तिच्या वचनामध्ये इतका विनय आहे की कुठल्याही रीतीने त्यांचं आपल्याकडून अपमान न हो किंवा त्यांना न दुखवलं जावं अशी ज्ञानीची वृत्ती असते. तर सांगितलं तिने की 3 लोकांमध्ये हा एकच धर्म आहे, अन्य कुठला धर्म असं नाही. सुखी होण्यासाठी वस्तू स्वभावच धर्म आहे. शेवटी तिने चरण पकडले त्यांचे आणि विनयाने सांगते समजवून की हिंसेमध्ये धर्म नाही, परंपरेमध्ये धर्म नाही. आमच्या घरामध्ये असं सगळं पालन करतात, तुला असं करावं लागेल. परंपरा म्हणजे धर्म नाही आहे. रात्री भोजनामध्ये हिंसेचा दोष लागतो, हिंसेमध्ये धर्म नाही आहे, ती समजावून सांगते. पण काय होत असतं, अज्ञानी आणि ज्ञानीच्या परिणतीमध्ये कसा फरक असतो हे सांगायला लागले. अज्ञानी बोलता है सुनता नहीं है. काय म्हणले हो, कळलं का? म्हणजे आता सासूबाईंना घ्या समोर, सासूबाई काय करतायत, बोलायला लागलेत पण ऐकत नाहीत. मानता नाही है मनवात आहे. म्हणजे आता काय म्हणायचं, कशायाचा उद्रेक झाला होता ना. आता मी सासूबाई आहे, मी श्रेष्ठ आहे, माझ्या घरामध्ये हिची कशी आता चालायची, असं एक आता जरासं कंपॅरिझन सुरू झालं होतं. त्यामुळं ती काय म्हणती सासूबाई, तीव्र कषायामध्ये कोणाचं कोणी ऐकत नाही. मला तीव्र कषाय झालं तर तुम्ही काय सांगायला गेला तर मला ते ऐकायची तयारी नसते. तीव्र कषाईला ऐकवायला जाऊ नका, तो ऐकत नसतो. अज्ञानी बोलतो पण ऐकत नाही, मनवतो, दुसऱ्याला समोरच्याला मानायला लावतो पण स्वतः मानत नाही. सर्व नातेवाईकांसमोर सती सासूबाईंना विनयपूर्वक विनंती करते, धर्माचे स्वरूप सांगते. घरामध्ये सगळे होते ना पाहुणे, आता लग्न झालं होतं म्हणल्यावर, त्यामुळं सगळ्यांच्या समोर आता शेवटी ती येत नाही आहे म्हणल्यावर एक एक करत तिच्याजवळ सगळे आले, तर त्यावेळेस ती सगळ्यांच्या समोर समजावून सांगते सती. आणि सगळं विनयपूर्वक एकदम धर्माचे स्वरूप सांगते. हे सर्व पाहून बाकीचे सगळे आलेले परिवारजन, नातेवाईक जे होते ते सगळे इम्प्रेस झाले. किती सुंदर भाऊ मिळाले, किती ज्ञानी, किती गुणी आहे ही ह्यांची सून, किती विनयी आहे, असं म्हणून ते तिचं कौतुक करू लागले. म्हटल्यावर काय झालं, सासूबाई समोर सुनबाईचं कौतुक कधी करायचं नसतं, हो ना. तर त्यावेळेस जेव्हा तिला ते कौतुक ऐकलं तर अजून थोडंसं आता काय म्हणायचं, आगीमध्ये तेल पडलं. 2 दिवस न जेवताही शांतीपूर्वक, म्हणजे 2 दिवस तिला त्या प्रवासामध्ये नीट जेवण मिळालं नव्हतं, तरी सुद्धा ती विनयाने आणि एकदम शांतीपूर्वक प्रसन्नतेने सांगते. परिवारजन तिची प्रशंसा करू लागले. हे ऐकून सासूला रोष झाला, अंतरंगामध्ये द्वेष झाला तिच्याबद्दल, आणि त्यामुळं क्रोधाने सासूबाई म्हणाली, आम्ही सगळे पापी आणि तूच तेवढी धर्मी. तू स्वतःला धर्मी समजतेस, आम्ही काय पापी आहे का?
सासूची आज्ञा न मानणे हा कोणता धर्म आहे? सासूबाई असं आता तिच्या भाषेतून बोलते तिला, म्हणजे तुला माझी आज्ञा पाळावी लागेल, न पाळणं हे तुझ्या धर्मात शिकवलंय का? सती म्हणते की हे माता, तुमच्या आज्ञेसमोर मी प्राणही द्यायला तयार आहे, तुमच्या सेवेमध्ये मी सौभाग्य मानेन, पण धर्मविरुद्ध आज्ञा नसावी इतकीच प्रार्थना आहे. तुम्ही जे म्हणाल ते करेन, पण मला माझ्या धर्मानुसार माझ्या फक्त 2 गोष्टींची मला सूट द्या, बाकी मी अन्य तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये विरोध करणार नाही. सासू म्हणाली, आमचा धर्म पूज, आमचा धर्म स्वीकार, अन्यथा तुला नोकरानी बनावं लागेल. सर्व तुझ्या जे काय सुखसोयी मिळाल्या, तुला जे काय तुला सामग्री मिळाली आहे, सगळ्याच्या सगळ्या मी आत्ता काढून घेईन आणि तुला नोकरानी बनवेन. सती म्हणाली, मा प्राणही घ्या, पण आमचा धर्म माझ्यापासून काय म्हणतात, माझा धर्म मला सोडवू नकात, धर्मापासून मला वेगळं करू नकात. मला सोनं चांदी खानपान ह्याच्यामध्ये माझी खुशी नाही, ह्याच्यामध्ये मला आनंद नाही. तुमच्या सेवेत मी काही कमी करणार नाही, पण माझा धर्म नष्ट करू नका. मुलगी समजून इतकीच कृपा करा, एवढीच विनंती करते. असं म्हणून शेवटी तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या, कारण धर्माच्या विरुद्ध तिला एकही गोष्ट मान्य नव्हती. तिला घरच्यांबद्दल काही वाटत नव्हतं, माहेरच्यांबद्दल किंवा तिच्या पूर्व आयुष्याबद्दल, पण वर्तमान प्रसंगामध्ये धर्मावर बाधा येते म्हटल्यावर तिला ते सहन होईना. जेव्हा माताजींचं सगळं उपदेश तिच्याकडं स्टोर्ड होता, त्यावेळेस तिला आता प्रत्येक प्रसंगामध्ये त्या माताजींचेच ते वचन आठवायला लागले होते. काय सांगितलं होतं माताजींनी? बेटा सार समय सार है असार संसार, आज महलन माही राजो, कल जंगल भी हो सकता, इतने जन सेवा करते, कल कोई नहीं हो सकता, पर धर्म ही सच्चा साथी, तेरा साथ कभी तजेना, कैसी भी आए विपत्ति, बेटा निज धैर्य न खोना. बेटा सार समय सार है असार संसार, सुख की तो मात्र कल्पना, केवल दुख मिले असार, धोखे में आकर बिटिया तू इसमें नाही फंस जाना, कैसी भी आए विपत्ति, बेटा निज धैर्य न खोना, बेटा निज धर्म न खोना. सगळं तिला ते रिकॉल व्हायला लागलंय. बस माताजीच माझ्या आता काय म्हणायचं, एक धर्म, एक जिनेंद्र भगवान आणि एक गुरु, एवढं सोडून माझं या जगामध्ये आता कोणी नाही, असं तिला सतत प्रतीला येऊ लागलं. लोक सासूची निंदा करू लागले. जे काय आता हे चाललेला प्रसंग चालू आहे तर ते सगळं ऐकून लोक सुनेच्या बाजूने झाले, ते सासूबाईची निंदा करू लागले. किती निर्दयी आहे ही सासू. सुनेची विनवणी ऐकून, तिची दशा पाहून बाकीचे इतरांचे सगळ्यांचे नेत्र सजल झाले. म्हणजे सगळ्यांना सिंपती आली नाही तिच्याबद्दल, की इतकं ती जर विनवणी करते तर सासूबाईंनी ऐकायला पाहिजे का नाही हो? तुम्ही ऐकता का? असा कधी प्रसंग आला तुमच्या लाईफमध्ये तर तुम्ही काय करणार? पण सासू तर निर्दयी होती, ती काय पिघळली नाही. ॲक्च्युली तिला कशाचा द्वेष असणार? नवीन सून आहे, तिच्यासारखं मी का वागावं? या घरात माझं राज्य आहे, माझ्या राज्यात तिने माझ्यासारखं राहायला पाहिजे, हा एक इगो असतो ना. त्याच्यासमोर शेवटी ती कोणाचं ऐकायचं नाही हे ठरवलं तिने. मानी असतो त्याला ज्ञान नसतं, तो कठोर असतो, तो कितीही तुम्ही सांगायला गेलात तर पिघळणार नाही. मान कशाचा असा एक प्रभाव असतो.
सती विचार करते की यामध्ये, आता त्या अश्रुधारा चालू आहेत तिच्या, तशा प्रसंगामध्ये ती विचार करते की यामध्ये सासूबाईंचा काहीही दोष नाही, अशी दृष्टी होती हो पूर्वी लोकांची. आता आपण काय करतो, सगळा दोष दुसऱ्याला द्यायला तयार. सासूचा दोष नाही, कर्माचा दोष आहे. कर्मही जड आहेत, कर्माचाही दोष नाही, माझ्या परिणामांचा दोष आहे. इतका स्वीकार होतो का हो जेव्हा तुमच्यावर प्रसंग येतो त्यावेळेस? आपण लगेच दुसऱ्यावर टोलवून रिकामे असतो किंवा कर्मांच्या नावाखाली रडत बसतो. पण मग मीच असे परिणाम केलेत, मी किती वाईट आहे ह्याचा जेव्हा स्वीकार होतो ना, त्यावेळेस तिथं सावधानता येते. त्यामुळे तिला असा विचार आला की ह्याच्यामध्ये माझ्याच परिणामांचा दोष आहे. सतीने सासूबाईंचे पाय धरले तर ती निर्दयी सासू पायाने तिला ढकलते, ठोकर मारते आणि ती निघून गेली. काय म्हणायचं, पायाने लाथ मारल्यासारखं केलं आणि ती निघून गेली. सर्व परिवारजन तिची निंदा करू लागले. सगळ्यांच्या समोर चालू आहे ना हे आता. तर तिथं नवरा नव्हता अजून बरं का, सासूबाई आणि सुनेचं हे चालू आहे जेव्हा, त्यावेळेस तिथं नवरा उपस्थित नव्हता. सगळे जे इतर परिवारजन होते त्यांना ते बघून वाईट वाटलं. क्रोधामध्ये जीव आंधळा होतो, कारण म्हटलंय ना, क्रोध अंधा होता है, मान बहरा होता है, मायाचारी लूला और लोभ नकटा होता है, असं 4 गोष्टी सांगितल्या. काय म्हणले, क्रोध आंधळा असतो, मान बहिरा असतो, मायाचारी लूला म्हणजे काय, अपंग असतो, लुळा असतो, आणि लोभ नकटा असतो. म्हणजे नियमाने ते तुम्हाला असे उदय देतात हे सांगायला लागले. जेव्हा त्या महासेना म्हणजे सासूबाईंना रोष झाला, तर तो रोष ती प्रगट करायला कुठं जाणार, सासऱ्यांकडे गेली. ऋषभदत्त सेठजींसमोर जाऊन तिने सर्व घटना सांगितली ऐकवून. सासरे म्हणाले, लहान आहे, हळूहळू समजव, आज आली आहे ती घरामध्ये तर थोडंसं तू सांभाळून घे, नंतर समजव. जिद्द करू नकोस, रात्री जेवत नाही तर दिवसा दे, जिनधर्माची जिनदर्शनाची अनुमती दे, हळूहळू समजेल तेव्हा स्वीकारेल ती, कषायामध्ये समजवले जात नाही. सासरे कोणाच्या बाजूने होते हो? असं सगळं ऐकल्यावर काय वाटतं तुम्हाला? सासरे चांगले होते असं? सासरे म्हणाले, फक्त आत्ताच हट्ट करू नकोस, थोडे दिवस जाऊ दे, तिच्या कलेनी घे, एवढंच सांगितलंय. ते काय जिनमताला अनुमती देत होते असं नाही. तिला करायचं आहे ना ते करू देत, त्याच्यानंतर थोडंसं मग तुझं मत तिच्यावर लाद, हे सांगत होते ते. पण सासू ऐकायला तयार नव्हती. अज्ञानाने तिला दिवसाचे जेवणसुद्धा बंद केले. तिला दिवसा जेवण द्यायचं नाही असं ठरवलं. सत असतच्या विवेकाभिना उन्मत्तप्रमाणे वागू लागली, स्वेच्छेनुसार वर्तन करू लागली. कमलश्री त्या उदयामध्ये सुद्धा कमळाप्रमाणे अलिप्त राहिली. माहिती होतं आपल्याला, आपण जर व्रताचं पालन करणार तर नियमाने इथं संकट येणार आपल्यावर. त्यामुळं ती जरी काही उदय आले तरी सुद्धा त्याच्यामध्ये ती कमळाप्रमाणे अलिप्त राहिली. कारण ज्ञानीची परिणती कशी असते, अपकारीच्या प्रतीही उपकारपूर्ण व्यवहार, कशाईच्या प्रती क्षमाभाव. स्वाध्याय तेव्हाच सार्थक होतो जेव्हा सर्वांच्या प्रती परिणतीमध्ये समभाव येतो. काय सांगितलं हो? अशी असते ज्ञानीची परिणती. सगळ्यांच्या प्रती, कोणी कशाई असो किंवा द्वेषी असो, सगळ्यांच्या प्रती समभाव अशी तिची वृत्ती होती. आणि त्यामुळं ती त्याच्यामध्ये सुद्धा, त्या प्रसंगामध्ये सुद्धा अलिप्त राहू शकली. अनेक वेळा सतीने सासूची सेवा करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी सासूनी, आता अंतरंगामध्ये द्वेष आहे ना, एक मान कषाय आहे, त्यामुळं प्रत्येक वेळी सासूने तिचा तिरस्कार केला. तिचे भोजन बंद केलेले, अविनयपूर्वक व्यवहार करायची. तिच्याबरोबर जेव्हा पण बोलणार त्यावेळेस तिरस्कृत करून बोलणार किंवा बोलणारच नाही, लाता मारणार, म्हणजे जर सेवा करायला बसली तर. अशा प्रत्येक प्रसंगामध्ये तिला अविनयपूर्वक व्यवहार मिळाला. त्यात आता तिच्यावर जबरदस्ती म्हणून तिने काय केलं, तिच्या शक्तीपेक्षा जास्त काम लावलं. काय केलं?
म्हणजे पहिल्यांदा तर आहार तोडला, जेवण बंद करून टाकलं होतं, जिनदर्शन बंद करून टाकलं होतं, तरीसुद्धा तिला त्याच्याबद्दल काही नव्हतं. पुढं काय केलं आता, तिच्यावर घरातल्या सगळ्या नोकरांना काढून टाकलं आणि किंवा सगळ्या नोकरांना सांगितलं तुम्ही आजपासून काम करायचं नाही आहे, ती करणार आहे. तर ते नोकरसुद्धा तिच्यावर आता बॉसिंग करू लागले. त्यामुळं ते नोकर काम करणार नाही तर सगळं काम हिला लावलं होतं. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये ती प्रसन्न होती, हे सांगतायत. तिचे भोजन बंद केलेले, आता तिला शक्तीपेक्षा अधिक काम लावले. कोट्याधीश होते ना, हिऱ्याचे व्यापारी म्हणल्यावर काय रत्नांचं सगळीकडं हिरे माणिक मोती रत्न सोनं चांदी सगळं घरामध्ये सहज उपलब्ध होण्यासारखं. आणि असे कोट्याधीश असताना घरामध्ये 4 नोकर आणि अन्य पण अजून त्याचे सुना त्या सासूबाईंच्या सगळे असताना सुद्धा सासू सतीकडूनच झाडून काढायला लावणार, पोछा मारायला लावणार, सफाई करणार, नोकरासमान सर्व व्यवहार तिच्याबरोबर व्यवहार केला किंवा नोकराची सगळी कामं तिला करायला लावली. तरीसुद्धा सती जिनभक्तीसहित सर्व सेवेमध्ये तत्पर आणि सहर्ष त्या उदयाचा स्वीकार. तिला त्याच्याबद्दल काहीच नाही वाटलं की आपल्याला असं का काम लावतायत वगैरे. तिचा तिने सहजतेने स्वीकार केला. पण म्हणून तिचं काय उदय बदलणार होता असं नाही, कारण मान कशा इतका तीव्र होता सासूबाईंचा की तिच्याबद्दल सुद्धा दया नव्हती. सतीची भावना होती की 3 लोक रुसू दे, संपदा वैभव सुटू दे, सम्मान समाज सर्व सुटू दे, पण मी जिनेंद्र भगवान जिन आगम जिनगुरूंना सोडणार नाही. महासेना म्हणजे सासूबाईंच्या आज्ञेनुसार अन्य सर्व सुनांनी व नोकरांनीही तिच्याशी बोलणे सोडून दिले. महासेना म्हणजे सासूबाई. तिने आता सगळ्यांना आज्ञा दिली की तिच्याशी कोणी बोलायचं नाही. कशी परिस्थिती असेल बघा ना, नवीन घरात गेलोय आपण, नवीन लग्न झालेलं, एक आनंदाचं वातावरण, पण अशा प्रसंगामध्ये नवरा जवळ नाही, सासूबाईंचा असा व्यवहार आणि परत सगळे परिवारजन सुद्धा मौन म्हटल्यावर ती कसं जगणार. आणि मेन तिच्याजवळ तिचा धर्म करायची तिला परमिशन नव्हती. तिच्याशी बोलणे सोडले, तिच्यावर रोख जमून राहिले. तरी कमलश्री सर्वांशी विनयवान, मौन घेतले तरी अबोला ठेवला नाही. ते मौन होते पण ही जाऊन स्वतः बोलायची. म्हणजे माताजी पण हेच सांगतात ना, जर तुमचं कोणाशी बी नसलं, कोणाशी द्वेष झाला तर त्याच्याविषयी मौन नाही घ्यायचं, रोष नाही ठेवायचा, अन्यथा तो द्वेष वाढत जातो. म्हणून माताजी सांगतात उलट जाऊन स्वतः क्षमा म्हणा, स्वतः 4 चांगले शब्द बोला, त्यांच्याकडून अपेक्षा नको, ते काहीही करू देत. आपली परिणती अशी असावी की सगळं विरघळून जायला पाहिजे. आपल्या ज्ञानामध्ये त्यांच्याविषयी कुठलाही द्वेष नको. त्यामुळे ती सर्वांशी जाऊन तरीही विनयपणाने बोलायची आणि अबोला ठेवला नाही. तिच्या त्या परिस्थितीची, त्या हालतची दया आल्याने अन्य लोकांनीही समजवण्याचा प्रयत्न केला तिला. कोणाला? सतीला. कारण आज तिचं जेवण बंद केलं होतं आणि तिच्यावर इतका कामाचा लोड होता आणि बाकी सगळे घरातले तिच्याविषयी रुष्ट झाले होते. म्हटल्यावर अन्य सगळे जे कोणी भेटणारे होते त्यांनी तिला समजवलं की बेटा, तुझ्या जीवनाचा प्रश्न आहे, माघार घे. ते माघार घेत नाही आहे तर तू मागं सरक 1 पाऊल. पण सती म्हणाली प्राण गेला तरी जिनधर्म सोडणार नाही. एवढी दृढ आहे का हो आपली परिणती? आपण आपल्या धर्माशी इतके प्रामाणिक, इतके काय म्हणायचं घनिष्ठ संबंध आहे का आपला तेवढा धर्माशी? आपण लगेच धर्म आणि धर्माच्या विधी सगळ्या सोडायला तयार असतो. तर ती म्हणाली प्राण गेला तरी सुद्धा मी जिनधर्म सोडणार नाही. त्यावेळी सगळ्यांनी समजवलं जिनधर्म सोड आणि राजा राणीसारखा संसार कर, अन्यथा आयुष्यभर नोकराई बनून राहावे लागेल. महासेना जिद्दी आहे, ऐकत नाही, त्यामुळं तिला शरण जा. असं आता काय तिच्या प्रती ज्याला अनुकंपा आली, ज्याला जरासं दया आली त्यांनी असं समजवलं तिला, कारण सासूबाईंना तर समजवण्याचा चान्सच नव्हता. म्हटल्यावर सतीला समजवलं की तूच माघार घे. सती म्हणाली जिनराज चरण सेवेशिवाय
दुसरे राज्य नाही. अनंत पुण्याने जिनधर्म मिळतो. 3 लोकांमध्ये जिनधर्मच सर्वश्रेष्ठ आहे. जिनधर्मच आपला आमचा प्राण आहे. सगळं तिने सहर्ष स्वीकारलं होतं. त्यामुळं जरी भूकी प्यासी होती, जरी ते काय म्हणायचं उपाशी होती, तरीसुद्धा सर्व काम केलं. आणि तरीसुद्धा कोणाबद्दल कंप्लेंट्स नव्हते, कोणाबद्दल आर्ग्युमेंट्स नव्हते, काय नाही. ती आपलं शांततेने आपलं कार्य करत होती. वेदज्ञानाच्या बळावर आज 3 दिवस झाले होते की तिला अन्न मिळालं नव्हतं. 3 दिवस लग्न झालं आणि परत घरी आल्यावर 3 दिवस झाले होते, पण तिला तिचा पती दिसला नव्हता. आणि सगळं हे सतीच्या सासूबाईंच्या जबरदस्तीच्या निमित्तामध्ये तिचा संसार चालू झाला होता. 3 दिवसांनी पती हेमचंद घरी आला. पतीचं नाव होतं हेमचंद. तो आल्या आल्या पहिल्यांदा कोणाला भेटला हो? आणि का आला नव्हता? 3 दिवस कुठं होता? तर हे सुद्धा सगळं प्लॅनिंग होतं महासेनाचं, म्हणजे सासूबाईंचं. आणि तो आल्या आल्या पहिल्यांदा सासूबाईंना भेटला. तर सासूबाईंची काय असती परिणती? ती रडायला सुरुवात केली मुलगा दिसला म्हणल्यावर, आणि सांगितलं की माझा अपमान आजपर्यंत कोणीही केला नाही, एवढं म्हणली आणि रडायला सुरुवात केली. काय होणार हो समोरच्याचं मग? एवढे तर प्रवासाने घरी आलाय आणि काहीतरी प्रसंग घरामध्ये असा बनलाय की आता नवीन सून आली आहे घरात म्हणल्यावर वातावरण बदललेलं असेल हे एक्सपेक्टेशन होते. पण काहीतरी वेगळंच दिसलं म्हणल्यावर आता तिच्या प्रती, आईच्या प्रती ह्याला करुणा. त्यामुळं तो तिचं सांत्वन करतोय. काय झालं सांग. आता ती सासूबाई काय करणार? सगळं आपली बाजू मांडणार आहे. ॲक्च्युली सासूबाईंची बाजू जोरदार होती, पण ती आता सगळा दोष सुनेवर घालणार आणि आपलं किती हाल झालं, किती आपल्याला अपमान झाला आपला, हे सगळं ती त्या हेमचंद समोर बोलून सांगणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्या हेमचंदला कोणाची बाजू खरी वाटणार, तो कोणाची साथ देणार, त्याच्यामध्ये सतीचं संकट दूर होणार की नाही, तिला अजून कुठल्या कुठल्या प्रसंगांना फेस करावं लागणार, हे सगळं. तरीसुद्धा त्या सगळ्या प्रसंगांमधून सुद्धा तिला एक धर्मच बाहेर काढणार आहे. कसं बाहेर काढला हे खूप चांगल्या रीतीने त्यांनी समजून सांगितलं आहे पुढं उद्या बघू. हो, जाणार स्वतःचा निर्दोष परमात्मा जाणा, स्वतःला आत्मा जाणा. हा मी अन्न पाण्यावर जगणारा जीव नाहीच. चैतन्य हेच माझे प्राण आहेत. समता हाच माझा स्वभाव आहे. या जगामध्ये कोणी माझा वैरी नाहीच, सखा नाहीच, सर्वापासून भिन्न. शुद्ध जीव जाणा. हा मी अलिप्त स्वरूप आहे. मी